मराठा समाजाकडून बंधाऱ्याच्या भूमिपूजनासाठी विरोध करण्यात आला। खासदार हेमंत पाटील यांना भूमिपूजन करण्यापासून रोखण्यात आलं। राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे असं म्हणत मराठा समाजाने याचं भूमिपूजन थांबवलंय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात पोटा खुर्द येथे पूर्णा नदीवरील 237 कोटी किमतींच्या बंधाऱ्याचं गुरुवारी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार होतं। मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला। त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून खासदार हेमंत पाटील यांना भूमिपूजन करण्यापासून रोखलं। आज जे काही पोटा खुर्द येथे होणारा बंधाऱ्याच्या भूमिपूजनास खासदार हिंगोलीचे हेमंत पाटील येणार आहेत। त्यांना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही आमच्या आरक्षणाचा मुद्दा तिकडे उठवला नाही लोकसभेमध्ये किंवा इथल्या आमदारांनी सुद्धा विधानसभेमध्ये उठवला नाही। एवढीच विनंती की आम्ही अगोदरच हा आमचा फलक आहे माग जरांगे पाटलाच्या आदेशावरून कुठल्याही राजकीय नेत्यास आमच्या परिसरात गावात इतर कुठेही येण्यासाठी त्यांना मनाई केली आहे। आम्ही रितसर मनाई केलेली आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत विधानसभेतील असलेले अणखळी पोटा असेल, शेळके पोटा असेल, अशा असंख्य गाव जे आहेत, तर या गावाच्या परिसरातून जात असलेली पूर्णा नदी आहे आणि या पूर्णा नदीवरील बंधारे करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा जो लढा आहे तर आता कुठेतरी साध्य होत असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला दिसत आहे। आपण पाहू शकता की मी उभा आहे की पूर्णा नदी बंधाऱ्या या ठिकाणी याच परिसरामध्ये बंधारा होणार आहे आणि गेल्या 40 वर्षापासूनचा जो लढा आहे गावकऱ्यांनी अथक परिश्रम करून राजकीय पुढाऱ्यांचा पाठपुरावा करत या ठिकाणी बंधाऱ्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केलेली आहे। याच परिसरामध्ये असलेले जे काही सकल मराठा बांधव आहेत तर ते राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी येऊ देणार नाहीत असा देखील या ठिकाणी पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। याच बंधारा जे आहे ते कोणाच्या हस्ते उद्घाटन होईल आणि या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, कधी फायदा होणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।